सुवासिनींचा आवडतीचा सण म्हणजे वटपौर्णिमा आणि ही वटपौर्णिमा यावर्षी 29 जून 2026 वार सोमवार रोजी आहे. वटपौर्णिमा ही दिवसभर असणार आहे. आपण दिवसभर वटपौर्णिमेची पूजा करू शकणार आहे. पण त्यातूनही शुभ वेळ जो आहे तो सकाळी 12 वाजेपर्यंत आहे. पण आपल्याला राहू काळ वगळता पूजा करायची आहे आणि राहू काळ आहे तो सकाळी 7:30 ते 9 पर्यंत. म्हणजे 9 पासून पुढे आपण पूजा करू शकतो. 12 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे, पण त्यापर्यंत आपलं काम होणार नाहीये. मग आपण दिवसभर पूजा केली तर चालणार आहे का? तर हो, दिवसभर आपण पूजा करू शकतो. आणि जेव्हा आपण वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करणार आहोत, तेव्हा आपण कोणत्या कलरची साडी घालावी किंवा कोणत्या कलरची साडी ही घालू नये त्या दिवशी, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओत सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. बघा, वटपौर्णिमा तसेच संक्रांती हे जे सण आहेत ते सुवासिनींचे सण आहेत. त्याला सुवासिनींचा मान सन्मान म्हटलं जातं किंवा सुवासिनींचं त्या दिवशी एक वेगळंच महत्त्व असतं. तर अशा वेळेस आपल्याकडे शक्यतो साडीच घातली जाते. म्हणजे अशा सणांना, जे सुवासिनींचे सण आहेत, या दिवशी आपण साडी घालण्यालाच महत्त्व देतो. तर आता वटपौर्णिमेच्या दिवशी कोणती साडी घालावी? तर त्या दिवशी आपण काठपदरचीच साडी घालायची आहे. बघा, जे साडीला काठ असतात ते जरीच्या काठाला खूप महत्त्व असतं. त्यामुळे असे जे सुवासिनींचे सण आहेत किंवा काही पूजा असेल, अशा वेळेस आपण काठपदरचीच साडी घालत असतो. तर हे जे काही मी कलर तुम्हाला दाखवले आहेत, त्यामध्ये ब्ल्यू कलर तुम्ही घालू शकता किंवा येल्लो कलर दाखवलेला आहे, हा दुसरा ब्ल्यू आहे. असे कोणतेही कलर तुम्ही घालू शकता. फक्त आपल्याला कोणते कलर घालायचे नाही, साडी नेसायची नाही आहे, तर ती म्हणजे ब्लॅक कलरची साडी आपण या दिवशी वापरायची नाही. बघा, कोणताही कलर असो तो काही अशुभ नसतो. पण ब्लॅक कलर म्हणजेच काळा कलरची साडी किंवा कपडे आपण ज्या दिवशी पूजा असेल किंवा असं सण असतील अशा दिवशी आपण वापरत नाही. हां, आता संक्रांतीच्या वेळेस ब्लॅक कलर आवर्जून घातला जातो, पण वटपौर्णिमेला ब्लॅक कलर घातला जात नाही. त्याबरोबरच दुसरा कलर म्हणजे बघा, व्हाईट कलर म्हणजेच पांढरा रंग पण वटपौर्णिमेची पूजा वगैरे असेल तर शक्यतो वापरूच नयेत. त्याऐवजी तुम्ही दुसरे कोणतेही कलर वापरू शकता. म्हणजे तसे तर सगळे रंग चांगलेच आहेत, पण ही आपला समज आहे की ब्लॅक कलर वापरू नये, व्हाईट कलर वापरू नये. आणि आता सुवासिनींचा सण आहे तर आपल्याकडे कितीतरी कलरचे साड्या असतात. त्यामुळे आवर्जून आपण हे रंग टाळले तर बरंच आहे. इतर रंग आपण वापरू शकतो. या दिवशी बघा, जास्त करून ग्रीन कलरला महत्त्व दिलं तर खूप छान. आता प्रत्येक स्त्रियांकडे ग्रीन कलरची साडी ही असतीच. मग तुम्ही कोणतीही असू द्या, महागाची असायला पाहिजे असं काही नाही, स्वस्तातली असेल तरी चालते. फक्त शक्यतो काठपदर साडी असावी आणि नवीन असेल तर खूपच छान. किंवा जर आपण एखाद्या वेळेस घालतो पण ती जर न धुता ठेवलेली असते, ती साडी पण आपण वटपौर्णिमेला घालू शकतो. आणि ग्रीन कलरला जास्त महत्त्व का आहे? तर ग्रीन कलर म्हणजे हिरवा रंग हा सुवासिनींचा रंग मानला जातो. त्यामुळे तुम्ही या दिवशी जर तुमच्याकडे हिरव्या रंगाची साडी असेल तर आवर्जून नेसू शकता. त्याचबरोबर बघा, लाल रंग. लाल रंगाचं पण म्हणजे अशी साडी म्हणा किंवा ज्या नवीन नवरी आहेत, नवीन लग्न झालेल्या मुली आहेत, त्यांच्याकडे जर शालू असतील आता, तर त्यांनी ते शालूच नेसावेत. कारण बघा, शालूला लग्नातला असतो आणि त्याला खूप महत्त्व असतं. आणि तुमची जर पहिली दुसरी वटपौर्णिमा असेल तर तुम्ही शक्यतो लग्नातला शालूच वापरावा. कारण हा सण जो आहे तो सुवासिनींचा सण आहे. आणि जर तुमची पहिली वटपौर्णिमा असेल तर तुम्ही आवर्जून शालू घालण्याला खूप महत्त्व आहे, कारण ते तुमच्या लग्नातला आहे. त्याचबरोबर बघा, कसं होतं की आपण आता साडी घेतली की त्याच्याबरोबर मॅचिंग बांगड्या घेतो. पण अशा सणांना आपण शक्यतो काचेच्याच बांगड्या वापराव्या आणि त्या पण हिरव्या रंगाच्याच बांगड्या असाव्या. जर साडीसारख्या रंगाच्या बांगड्या घालायच्या असेल तर तुम्ही घालू शकता, पण त्यामध्ये तुम्ही काचेच्या बांगड्या घालण्याला महत्त्व द्या. जरी साडीसारख्या कलरच्या घेतल्या तरी पण त्या काचेमध्ये असाव्यात. असे काही सुवासिनींचे सण म्हणा किंवा आपल्या घरातली कोणतीही पूजा असेल, अशा वेळेस आपण मेटलच्या किंवा वेल्वेटच्या अशा बांगड्या घालणं टाळावं. अशा महत्त्वाच्या दिवशी आपण काचेचीच बांगडी वापरावी. शक्यतो हिरव्या रंगाची घालावी. नाहीतर मग जर साडीला मॅचिंग असेल तरी चालेल, पण ती काचेचीच असावी. हिरव्या रंगाला का महत्त्व आहे? बघा, लग्नात सुद्धा आपण हिरव्या रंगाचाच चुडा असतो आणि हिरवी साडी ही लग्नामध्ये असतीच. म्हणूनच आपल्याला हिरव्या रंगाची साडी असेल तर हिरव्या रंगाची वापरा किंवा इतर कोणत्याही कलरची साडी तुम्ही नेसू शकता. पण बांगड्या पण त्यावरती काचेच्या वापरा. म्हणजे मेटल किंवा इतर धातूच्या बांगड्या वापरण्यापेक्षा काचेला महत्त्व द्या. मग तुम्ही हिरव्या रंगाच्या घातल्या तर खूपच छान. तसे तर बघा, कोणताच रंग अशुभ नसतो, सर्वच रंग शुभ असतात. पण आपली एक मनाची धारणा असते, त्यामुळे आपण
वटपौर्णिमेला काळा आणि पांढरा रंग सोडून तुम्ही कोणत्याही रंगाची साडी नेसू शकता. तर अतिशय छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.